Lights! The all-new Jupiter is more than more. Style more. Storage too is even more. The all-new Jupiter is more than more. Introducing the all-new TVS Jupiter, India का नया ज़्यादा एकुआ अधिकम बेशी जास्त अधिका वधू बेसी. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत 3 मतदारसंघात पंकजा मुंडेंना लीड होती, तर 3 मतदारसंघात बजरंग सोनावणे यांना लीड होती. जरांगे फॅक्टरमुळे ओबीसी विरुद्ध मराठा अशी थेट लढत त्यावेळी झाली. यावेळी विधानसभेला मात्र बीडमध्ये गेवराई मतदारसंघात माजलगावमध्ये मराठा विरुद्ध मराठा असा थेट संघर्ष आहे. आष्टीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध मुस्लिम अशी लढत होते. बीड मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होते. परळीमध्ये थेट मराठा विरुद्ध ओबीसी, तर केज मतदारसंघात एससी विरुद्ध एससी अशी लढत होत आहे. त्यामुळे बीडमध्ये मुंडे समर्थक विरुद्ध जरांगे समर्थक विरुद्ध त्या उमेदवाराचे समर्थक असं चित्र निवडणुकीत आहे. त्यामुळे बीड शहर मतदारसंघ सोडता निवडणुकीत मुंडे विरुद्ध जरांगे असाच फॅक्टर पाहायला मिळतोय. परळीचा विचार केला तर लोकसभेला 74,000चं लीड मुंडेंना असल्यामुळे तिथे धनंजय मुंडेंचं पारडं जड मानलं जातं. मात्र राजेसाहेब देशमुखांच्या रूपात एक मराठा उमेदवार रिंगणात आल्यामुळे इथे ओबीसी विरुद्ध मराठा असा फॅक्टर दिसतो. धनंजय मुंडेंनी ही निवडणूक हलक्यात न घेता जोर लावला. मोठ्या प्रमाणात मतदान तिथे झाले. त्यामुळे परळी मुंडेंच्या हातातून निसटणं तसं कठीण मानलं जातं. केजमध्ये थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी पवार अशी लढत झाली. बजरंग सोनावणे यांनी मोठी ताकद लावली होती. केजमध्ये लोकसभेला सोनावणे यांना लीड मिळाली होती. तीच कायम राहिली तर भाजपच्या नमिता मुंदडा या डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात. मात्र लोकसभेची 14,000ची लीड मुंदडा यांनी मोडून काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे केजमध्ये निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष असेल. माजलगावमध्ये प्रकाश सोळंके विरुद्ध मोहन जगताप विरुद्ध रमेश आडसकर अशी लढत झाली. लोकसभेला इथे मुंडेंना काही लीड होती, 1,000च्या आसपास ती होती. विधानसभेला मात्र मराठा मतं ही सोळंकेच्या माध्यमातून महायुतीला मिळू शकतात असं बोललं गेलं. काही प्रमाणात अपक्षांमुळे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झालं असं चित्र देखील आहे. ते प्रमाण जास्त असल्यास सोळंके धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे मोहन जगताप विरुद्ध प्रकाश सोळंके यांच्यात काटेकी टक्कर इथे झाली. इथे धक्कादायक निकाल लागू शकतो अशी चर्चा आहे. बीड शहरात क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी चुलत भावांमध्ये लढत झाली. मराठा मतं ही ज्योती मेटे, कुंडली खांडे आणि अनिल जगताप यांच्यात विभागली गेली. तर काही प्रमाणात तुतारीमुळे संदीप क्षीरसागरांकडे ही मराठा मतं गेली. तर मुस्लिम मतांचं विभाजन हे दोन्ही क्षीरसागरांमध्ये झाल्याचं चित्र आहे. तर ओबीसी मतं ही योगेश क्षीरसागर यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात गेलेत. त्यामुळे बीडचा निकालही आश्चर्यचकित करणारा असेल हे मात्र नक्की. कोणता क्षीरसागर इथे निवडून येतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पंडित लढत झाली. आमदार लक्ष्मण पवार अपक्ष रिंगणात होते. जरांगे फॅक्टरमुळे इथे मशालीवर लढणारे बदामराव पंडित यांचं पारडं देखील जड मानलं जात आहे. तर लक्ष्मण पवार यांनी देखील मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्याचं सांगत अपक्ष मराठा मतं त्यांनी मिळवलेली आहेत. लोकसभेला भाजपचे आमदार असूनही लक्ष्मण पवार यांनी विशेष सक्रियता दाखवली नव्हती. पंकजा मुंडे गेवराईमध्ये 40,000 मतांनी पिछाडीवर होत्या. मात्र राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित हे यापैकी मराठा मतं मोठ्या प्रमाणावर खेचू शकतात. त्यामुळेच ओबीसी एक गठ्ठा अधिक मराठा मतांचं गणित जुळवून विजयसिंह पंडितही बाजी मारतील अशी चर्चा आहे. आष्टीचा विचार केला तर ओबीसी मतं मोठ्या प्रमाणावर अपक्ष लढणाऱ्या भीमराव धोंडेंना गेली आहेत. तर दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी अशी चर्चा रंगू लागल्यानंतर मराठा मतं ही मोठ्या प्रमाणावर सुरेश धस यांच्या मागे उभी राहिल्याचं दिसलं. सुरेश धस यांना ओबीसी मतंही काही प्रमाणात मिळाली आहेत. त्यामुळे खरी लढाई ही धस विरुद्ध धोंडे अशीच आष्टीमध्ये रंगली. मेहबूब शेख रिंगणात असल्यामुळे मुस्लिम मतं तुतारीकडे गेलेत. तर आजबेंना मिळालेल्या मतांवर हे ठरणार आहे की धोंडे जिंकणार की सुरेश धस विजयी होणार. बाळासाहेब आजबेंना जितकी अधिक मतं तितके सुरेश धस धोक्यात असं चित्र आष्टीमध्ये असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे परळी आणि आष्टीमध्ये महायुतीचं पारडं जड असताना इतर मतदारसंघांमध्ये मात्र तुल्यबळ लढती होत आहेत. आता त्यात कोण बाजी मारतं, जरांगे फॅक्टर यावेळी जिंकतो की नाही, मुंडेंचा प्रभाव चालतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच बीडच्या लढतींविषयी तुमचं मत सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.